यानंतर श्री शिवशंभू मर्दाना गडा फळेपूर याला जिल्हा जळगाव यांनी तयार राहिला. महाराष्ट्र काबीज करू शकतो पण त्यांच्या लक्षात आलं नाही की शेर जरी गेला असला तरी छावा मात्र जिवंत. संभाजीराजांनी मोडली कशी मोडली माहितीये? फोंड्याचा किल्ला आहे गोव्याच्या तोंडावर आणि गोव्याच्या तोंडावर असणारा फोंड्याचा किल्ला हा फोंड्याचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे. हे साजिंगंग किल्लेदार आहेत आणि या किल्ल्यावर चाल करून गेलाय पोर्तुगीज गव्हर्नर काउंट अल्वोर. 4000चा सैन्य घेतलाय. आमच्या देशातील 500 मावळे लढाईचं कसं कळत नाहीये आणि 2000 गोळीबार करणारे हशम या पोर्तुगीजांसोबत आहे. आणि बातमी रायगडावर संभाजी महाराजांना समजली. संभाजी महाराजांनी 14,000 मराठे सोबत घेतले आणि फोंड्यावर आक्रमण केलं. पण फोंड्यावर आक्रमण करताना फक्त पोर्तुगीजांना बातमी समजली आहे की मराठे आ गए आणि पोर्तुगीजांनी पळायला सुरुवात केली आहे. पोर्तुगीज पुढे पळतायत, मराठे मागून पळतायत. 4,000 पोर्तुगीजांचा पाठलाग 14,000 मराठे करतायत आणि पोर्तुगीज एका टेकडीवर गेले आणि टेकडीवर गोळीबार करायला सुरुवात झाली आहे. गोळीबार चालू आहे. आमची माणसं मरायला लागली आणि संभाजी महाराजांच्या लक्षात आलं आणि शक्तीनं नाही आता युक्तीनं काम केलं पाहिजे. 4,000 मराठ्यांची तुकडी बाजूला केली. त्याला सांगितलं तुम्ही पोर्तुगीजांची लढा. 4,000 मराठे पोर्तुगीजांची लढाई लागले पण यश येत नव्हतं. पोर्तुगीज टेकडीवर आहे आणि वरून गोळ्या खायला लागायला लागल्या आणि वरून गोळ्या लागतायत म्हटल्यावर मराठ्यांनी काय केलं? मराठ्यांनी पळायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपल्या मागावर असणारे मराठे पळायला लागले हे बघितलं पोर्तुगीजांनी आणि काउंटी अल्वोर काढला. मराठो का पीछा करो. 4,000 मराठे पुढे पळतायत. 4,000 पोर्तुगीज पाठलाग करतायत. पाठलाग करता करता टेकडी मागच राहिली. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर पोर्तुगीज आले आणि मग समजलं की 4,000 मराठे पुढे आहेत आणि 10,000 मराठ्यांना घेऊन संभाजी महाराज पाठीमागून पोर्तुगीजांना दाबलं. पुढे 4,000 मराठे पाठीमागे 10,000 मराठे. बंदुका लोड सुद्धा होत नव्हत्या. त्याच्या तलवारी फिरायला लागल्या आणि पोर्तुगीजांनी मिळेल तिकडे वाट सोडून पळायला सुरुवात केली आहे. तो काउंटी अल्वोर त्या नदीच्या एका ओटक्यावर बसून पळून गेला आणि त्यानं लिहून ठेवलं की शिवाजी राजा दाबदायक आहेच पण शिवाजी राजापेक्षा त्याचा पुत्र संभाजी राजा 10 पट पराक्रमी आहे. हलवली आणि पोर्तुगीजांना राजधानी हलवायला लावणारा भारताच्या इतिहासामधला एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज जय जय शिवाजी. छत्रपती झाले गे भाई गे गे गे.